देशात बलात्कार आणि हत्येविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत। मात्र त्यानंतरही महिलांवरील अत्याचार काही थांबत नाहीत। आता मीरा भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। घरात घुसून विवाहित महिलेचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय। शनिवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी भाईंदर पश्चिमेच्या परिसरात रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली। घरात एकटी असल्याचं पाहून एका नराधमानं हातपाय आणि तोंड दुपट्याने बांधून जबरदस्ती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। भाईंदर पोलीस ठाणे हद्दीतील पश्चिम परिसरात ही घटना घडली। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिकांच्या मदतीने या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। महिलेला घरात एकटी पाहून आरोपी गौतम किडीने घरात घुसून तिचे हातपाय आणि तोंड दुपट्याने बांधून बलात्कार केला। त्यानंतर आरोपीने घरातच दरवाजा बंद करून महिलेसमोर मद्यपान केलं। त्यानंतर पुन्हा तिच्यावर त्यानं बलात्कार केला। आरोपीने हातपाय आणि तोंड बांधल्यानं महिलेला घराबाहेर येता आलं नाही, परंतु शौचालयात जाण्याचा बहाणा करत ती कशीबशी बाहेर आली। त्यानंतर शेजारी राहणाऱ्या घरमालकाला माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजारी राहणारे घरमालक देखील घरात नव्हते। त्यानंतर महिलेने परिसरात आरडाओरड केली। हे पाहताच आरोपीने तेथून पळ काढला। या घटनेच्या वेळी महिलेची 3 वर्षांची मुलगी घरात झोपलेली होती। सुदैवाने या घटनेत ती बचावली। दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार स्थानिकांनी या नराधम आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली। 15 सप्टेंबर रोजी आरोपी गौतम केणी पुन्हा याच परिसरात फिरत असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं। पीडित महिलेने ओळख पटवून दिल्यानंतर स्थानिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केला। भाईंदर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बलात्कार आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला। संबंधित आरोपी विरोधात चोरी आणि विनयभंग यांसारख्या 4 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली।